शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. धनलक्ष्मी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कर्नूल या कंपनीचे प्रतिनिधी निलेश ताठे सरांसोबत आज आपण प्लॉट पाहणीसाठी आलो होतो. धनलक्ष्मी कंपनीचे माधव 9 नावाच्या व्हेरायटीची येथे शेतकऱ्याने लागवड केली आहे. शेतकऱ्याचा मनोगत आपण ऐकून घेऊया माधव 9 या व्हेरायटीबद्दल. नमस्कार दादा. नमस्कार सर. मी मोतीलाल मांगो राठोड. माझं गाव निमखेड येथे आहे. तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. आपण किती वर्षापासून कॉटन म्हणजे कपाशीची शेती करत आहात? सर, माझ्या माहितीनुसार तर मला 8 ते 10 वर्ष झालेले आहेत. आता 8 ते 10 वर्षापासून तुम्ही कॉटन फार्मिंग हो करताय. यावर्षी किती एकर क्षेत्र आहे आपला कपाशीचं? यावर्षी माझ्याकडे 1 हेक्टर आहेच. 1 हेक्टर आहे. हो, बरोबर आहे. आपण ज्या जमिनीवर सध्या उभे आहोत, तुम्ही साईडला बघू शकता सर, डोंगर आहे इकडे. माळरान टाईपची ही जमीन आहे. माळरान वर या शेतकऱ्यांनी ते मेहनत करून ती त्यांची शेती करत आहेत. 2 ओळीतलं अंतर किती ठेवलेलं आहे आपण इथे? 2 ओळीतलं अंतर आपण सर 3.5-4 लगभग आहे. 3.5 फूट आहे. हा, 3.5. आणि 2 सरासरी जे 2 झाड आहेत त्या 2 झाडातलं काय अंतर येईल? 2 झाडाचं अंतर सर 1.5 पर्यंत आहे. 1.5 हो, 1.5चा. ओके. हे मान्सून पूर्व लागवड आहे का? म्हणजे मान्सूनचा पाऊस येण्यापूर्वीची लागवड आहे की पाऊस आल्यानंतर केली? नाही, पाऊस आल्यानंतर आहे सर. ही आपण समजा लगभग 14-15च्या दरम्यान आहे. जून 2024. हो. मागच्या वर्षी या प्लॉटवर कॉटन होतं की रब्बीमध्ये दुसरा काही पीक घेतलं? नाही, रब्बीमध्ये आपण ज्वारी घेतली होती इथेच. मागच्या वर्षी जो कापसाचा उतारा होता तो कसा होता? वर्षीप्रमाणे माझ्याकडे 1 हेक्टरमध्ये मी लगभग समजा 30च्या आसपास पोहोचत होतो. मागच्या वर्षी मला 22-23 पर्यंत मी गेलो होतो ॲव्हरेजनुसार. बरं. आता सध्या आपण माधव 9 मध्ये आहोत. हो. तुम्हाला ही व्हेरायटी कशी वाटली? आणि जर तुलना केली आपण मागच्या वर्षीच्या ज्या काही व्हेरायटी तुम्ही लावत आले, कोणत्या व्हेरायटीचं नाव न घेता या व्हेरायटीमध्ये असं काय वेगळेपणा आहे? आणि शेतकऱ्यांनी जर लावावी तर ॲटलिस्ट कशी लावावी? 1 पॅकेट लावून बघावं, त्या व्हेरायटीसाठी 1-2 पॅकेटसाठी त्यांनी बिंदास जावं. हां सर, माझं एक असं मत आहे, कारण की मी आतापर्यंत पराठी लावतच आलेलो आहे. पण मला एक खरोखर खजाना असं एक मिळालेला आहे असं म्हणावं लागेल. कारण की एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये रिअल फॅक्ट जर बघितलं तो खजानाचा आहे. आणि तो खजाना माझ्या हाती लागला आहे यावर्षी. आणि मला खूप आनंद होतो आहे. आणि की म्हणजे मेहनत तर सगळेच करतात, प्रत्येक लोक करतात की आपल्याला कपाशी झाली पाहिजे. आणि त्याच्यानुसार मी याला सर्वप्रथम म्हणजे 13 जून लगभग माझी लागवड झालेली आहे. 13 जून 2024मध्ये. आणि या 2 डोस दिलेले आहेत. फवारणी माझी आतापर्यंत 4 पूर्ण झालेले आहेत. 5वी फवारणी मी करणार आहेत स्प्रेनं, पंपाने. आणि छान रिझल्ट आहे सर. खूपच छान आहे की म्हणजे मला गतवर्षीपेक्षा जास्त होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला अशी या प्लॉटपासून उमेद आहे, होप आहे की बुवा मागच्या वर्षी जो आपल्याला उतारा आलता त्याच्यापेक्षा चांगला उतारा, चांगला ही व्हेरायटी आपल्याला देईल. हो. एकूण 4 फवारण्या झाल्या. हो. खताचे डोस 2 झालेले. लागवड केल्यानंतर पहिला डोस आपण किती दिवसांनी दिला होता? सर, मी दुसरा कमीत कमी 21 दिवसानंतर. म्हणजे लागवड झाल्याच्या नंतर पहिला डोस झाल्यानंतर दुसरा डोस 21 दिवसांनी होता. हो, बरोबर आहे. त्याच्यानंतर फवारणीचं जे अंतर आहे किती दिवसांचं राहिलं आहे? सर, लगभग काही मी 12 दिवस, काही 15 दिवस असेच ठरवलेलं होतं. कारण जास्त दिवस अटॅक वगैरे येऊ नये म्हणून 12 दिवस 15 दिवसाचाच अंतरालमध्ये फवारणी केलेली आहे. ठीक आहे. शेतकरी बंधूंनो, या प्लॉटमध्ये विशेष एक आहे, जसं तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये दाखवलं की हे माळरान जमीन आहे. ही जी त्यांनी माधव 9 नावाची व्हेरायटी सिलेक्ट केली होती, पुढच्या वर्षी ते कंटिन्यू करणार आहेत. त्यांनी आपल्याला सांगितलं की त्यांना काय वेगळेपणा वाटला या व्हेरायटीचा, तुलनात्मकदृष्ट्या दुसऱ्या व्हेरायटीसोबत तुलना केली तर शेतकऱ्यांसाठी काही संदेश शेवट? माझं तर मत असं आहे की होतापर्यंत तुम्ही पण माधव 9 नक्कीच वापरा, जेणेकरून मी पण आतापर्यंत भटकंतीमध्येच होतो, हे आणा ते आणा. पण मी यावर्षी थोडा मनामध्ये घेतलं होतं की माधव 9 आपण यावर्षी चूज करायची, लावायची. आणि मेहनत जी रेग्युलरप्रमाणे असतं तीच पण मी यावर्षी पण सुद्धा केलेली आहे. पण मला माझ्या मेहनतीचा तर फळ सगळ्यांनाच मिळत असतो. पण निश्चितच माधव 9 म्हणजे काहीतरी एक खजाना आहे, तो मला यावर्षी प्राप्त होणार. काय असते, शेतकरी जे आहेत ना नवीन व्हेरायटी घ्यायचा टाळतात, परंतु पहिलंच वर्ष आहे माधव 9चं, हे पहिलंच वर्ष आहे. धनलक्ष्मीच्या याच्यापूर्वी केशव आणि राघव नावाच्या व्हेरायटी होत्या. माधव 9 हे फर्स्ट इयर आहे ऑन फील्डवर.
तर अशा याच्यात तुम्ही बरं रिस्क घेतलं की बा नवीन व्हेरायटी आपण लावून पाहू. हो. शक्यतोवर शेतकरी काय करतात, ट्रेडिशनल जे वाण आहेत जे नावाने चालतात, जे त्यांनी कधी लावलेले नाही आहेत, कधी लागवड केलेली नाही आहेत, असे वाण निवडतात. कारण की त्यांना शेजाऱ्याने सांगितलं आहे किंवा दुसऱ्या शेतकऱ्याने सांगितलं आहे. नवीन वाणाकडे ते टाळाटाळ करतात. नवीन वाण तुम्ही जे यावर्षी घेतलं, तुम्हाला ती भीती वाटली नाही की चांगलं निघते नाही निघत, धोका पत्करायची हिंमत तुम्ही ठेवली? नाही, निश्चितच कसं असतो सर की काही वेळेस आपण जर काही ब्रँड न्यू प्रोडक्ट घेतला आहे तर मेहनत करण्याची सगळ्यांना क्षमता असते, पण न्यूमध्ये काहीतरी आगळा वेगळा प्रकार असतोच. पण मी थोडा त्या माध्यमातून बुक वगैरे अभ्यासू असताना काही चर्चा झालीत की आहेत काही प्लॉट चांगले दिसलेत मागच्या वर्षी, लोकांच्या चर्चा झाल्यामुळे म्हटलं चला आपण पण थोडा हिंमत करायची आणि ही व्हेरायटी लावायची. रिस्क घेऊन घेतले. रिस्कनुसार चला ठीकच, एक कोणी जर रिक्स घेतलं तर माझ्या मते रिक्सचा फंड नक्कीच मिळणारच. आपण माधव जर घेतला तर निश्चितच पुढच्या वर्षी तुम्हाला लाभ मिळणार. म्हणूनच म्हणतात की डर के आगे जीत है. या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटूया. धन्यवाद.